एकंदरीत नागरिकांची विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा फटका इंदापूर तालुक्याला जादा बसलेला आहे. कारण का काही ठिकाणी एकाच दिवशी 100 मिलीमीटरचा 3 दिवस लागोपाठ पाऊस झाल्यामुळे त्याचा फटका इंदापूर तालुक्याला बसलेला आहे. सगळे वडे, नाले, तलाव, खडकवासला कॅनल, निराडावा कॅनल याची पातळी वाढून हे कॅनल फुटलेले आहेत. त्याचा फटका संसर्गट आपला खडकवासला कॅनल पण फुटलेला आहे. त्यामुळे त्याचा फटका निश्चित प्रकारे खालच्या शेतकऱ्यांना, खालच्या वाड्याला त्याचा इतका फटका बसलेला आहे. तालुक्यामध्ये खूप मोठं नुकसान हे इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तिथं शेतजमीन वाहून गेलेली आहे, मोटरचे पंप वाहून गेलेले आहेत, मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत, घरामध्ये सगळे रस्ते हे सुटलेले आहेत, बंधारे सगळे वाहून गेलेले आहेत, बंधाऱ्यामध्ये दुरुस्ती अनेक गोष्टीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं. त्याचा पंचनाम्याचं काम साधारणतः सुरू आहे. प्रथम नर्सरी जवळजवळ 30 गावाला त्याचा मोठा फटका 30 गावांना बसलेला आहे. मी या आपल्या माध्यमातून सर्व इंदापूर तालुक्यातील शेतकरी असतील, जे शेतमजूर त्यांच्या घरामध्ये गावामध्ये पाणी आहे, त्यांच्या झोपड्या अक्षरशः ही लोक सगळी शाळेमध्ये आलेली त्यांच्या जेवणाची खाण्याची अशी व्यवस्था केलेली आहे. परंतु निश्चित प्रकारे हे नुकसान हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर हा काय कुणाचा दोष होता म्हणता येणार नाही, कारण शेवटी निसर्गाची शक्ती खूप मोठी. इंदापूरला पूर्वी पाऊस व्हायचा, परंतु एका दिवसानंतर 2-3 दिवस व्हायचा, पण कंटिन्यू 3 दिवस पाऊस हा 100 काही ठिकाणी 100 मिलीमीटरच्या पुढे पडल्यामुळं खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे. निश्चित प्रकारे शासनाचे सगळे आमचे सगळे अधिकारी या बाबतीमध्ये ज्याचं नुकसान झालंय, कुठलाही लाभार्थी, कुठलाही शेतकरी, गावातला एखादा आमचा नागरिक त्यापासून किंवा जे सार्वजनिक जे नुकसान झालंय त्या सगळ्यांची नोंद हे आमचे अधिकारी घेतील. त्याचा ताबडतोब सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं सर्वांचे पंचनामे हे ताबडतोब करायला त्या बाबतीमध्ये सांगितलेले आहेत. आज सगळी शासनाची सगळी टीम इथं आमच्या बरोबर आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की जे नुकसान झालेले अजून नुकसानाचे पंचनामे डिटेल अजून आपल्याकडे काही गोष्टीमध्ये अजून डिटेल आकडा यायचा आहे. परंतु निश्चित आणि मला पण या माध्यमातून सगळ्या शेतकरी नागरिकांना एक आव्हान करायचंय, ज्याचं नुकसान ज्याचं झालंय त्यांनी आपल्या गावातले सर्कल, तलाठी, ग्रामसेवक किंवा आमचे BDO, तहसीलदार, खडक पाटबंधारे विभागाचे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, लाईट MSCBचे अधिकारी, आरोग्य जे अधिकारी त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यामध्ये आपलं काय नुकसान झालंय याची नोंद ही निश्चित प्रकारे घ्या. आपण जर सहकार्य केलं तरच सरकार याची नोंद घेऊन निश्चित प्रकारे आपल्या लोकांना, आपल्या सर्वांना त्याबद्दल शासनाच्या माध्यमातून मदत करता येईल. हे आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना मी सांगू इच्छितो. आणि आज मी अजूनही आम्हाला खूप 20-25 गावाचा दौरा करायचा आहे. आता 3-4 गावं झालेले नॅशनल हायवेमुळं इगवरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आज जिथं आपण मदनवाडी गावामध्ये उभा राहिलो त्या मदनवाडी गावामध्ये अचानक आता जुनी लोक सांगतात एवढा पाऊस कधीच पडला नव्हता, एवढा मोठा पूर कधीच या गावाला आला नव्हता, जुनी लोक सांगतायत. पण निश्चित प्रकारे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, शेवटी याला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि यातनं आपल्याला काही गोष्टी शिकायला पण मिळतील. यातनं आपण काय दुरुस्ती केली पाहिजे, यातनं आपण काय केलं पाहिजे भविष्यामध्ये, त्यामध्ये जर केलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. आणि मला शेतकऱ्यांना पण सांगायचं, कुणी काय कुठं गटार अडवलं असेल, कुणी काय अडवलं असेल तर बाबांना कुठे आता अडवू नका, कारण का सरकार आता धडक मोहीम घेईल आणि धडक कार्यक्रम घेईल. त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा त्रास विनाकारण तुमच्या 4-2 लोकांमुळे सगळ्या गावाला बसतो, त्याचा फटका पण बघतो, त्यामुळं तुम्हाला होईल असं कोणी करू नका. रस्त्याच्या बाबतीमध्ये, गटाराच्या बाबतीमध्ये कुणी कुणाची अडचण किंवा अडवणूक हे करू नका, हे आजच्या आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगतो. निश्चित प्रकारे इंदापूर तालुक्यातला कुठलाही शेतकरी नागरिक या अतिवृष्टीमध्ये नुकसान देत त्यातून वंचित राहणार नाही. कृषी साहित्यांचा संप कृषी साहित्य संप जर चालू असला आमची दुसरी यंत्रणा आहे, परंतु शेवटी हे नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये ते निश्चित एक सहानुभूतीचा वेगळा विचार या पंचनाम्यापुरतं तर नक्की ते विचार करतील आणि या बाबतीमध्ये ते सहकार्य करतील. थँक्यू.